पालकाची भाजी चविष्ट करण्यासाठी भाजीला उकळी आल्यानंतर त्यात मीठ घालावे, त्यामुळे पालक अधिक चविष्ट होते। काही लोक रायते तयार करताना त्यात मीठ घालतात, परंतु रायते करताना त्यात मीठ घातले तर ते आंबट लागते, त्यामुळे रायत्याला अगोदर मीठ घालणे टाळावे आणि सर्व करताना मीठाचा वापर करावा। तुम्हाला खुसखुशीत आणि मऊ इडलीचा आनंद घ्यायचा असेल तर इडलीच्या पिठात थोडासा साबुदाणा आणि उडीद डाळ घालून तुम्ही मऊ आणि लुसलुशीत इडली तयार करू शकता। अनेकदा भिजवलेल्या हरभऱ्याला दुर्गंधी येते, त्यामुळे ते खाणे नकोसे वाटते, पण हरभऱ्याला दुर्गंधी येऊ नये यासाठी मिश्रणात कोंब फुटल्यानंतर बारीक कापडात बांधून फ्रीजमध्ये ठेवल्यास वास नाहीसा होतो। मिरची खराब होऊ नये म्हणून त्यात थोडं हिंग ठेवू शकता। असे केल्यास मिरची बराच काळ व्यवस्थित टिकते। दुसरीकडे हिरव्या मिरच्यांचे देठ तोडून फ्रीजमध्ये ठेवल्यास मिरच्या लवकर खराब होत नाही। साखरेत मुंग्या येण्याची समस्या काही वेगळी आहे। अनेक जणांनी अनुभव घेतला आहे की काही केले तरी साखरेच्या डब्यात मुंग्या येतात। अशा वेळी त्यात 2-4 लवंग घातल्यास मुंग्या येणार नाहीत। बटाट्याचे पराठे चवदार करण्यासाठी त्यात कसुरी मेथीचा समावेश करावा, यामुळे पराठे अधिक चविष्ट लागण्यास मदत होते। अनेकदा भेंडी चिरताना त्याचा चिकटपणा आपल्याला सतत सतावत असतो। अशा वेळी चिरताना चाकूला थोडासा लिंबाचा रस लावा, जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही। अनेकदा तांदूळ अनेक दिवस ठेवल्यास त्यात किडे होतात। हे किडे दूर करण्यासाठी तांदळाच्या डब्यात थोडे मीठ घालावे, त्यामुळे तांदळाला कीड पडणार नाही। मेथीचा कडवटपणा दूर करण्यासाठी त्यात थोडेसे मीठ टाकून थोडा वेळ ठेवा। काही काळानंतर त्यातून कटुता नाहीशी होण्यास मदत होते। घरात अचानक पाहुणे आले आणि त्यांच्यासाठी सरबत बनवायचे असेल तर साखर पाण्यात विरघळण्यास सर्वाधिक वेळ लागतो। साखर थंड पाण्यात सहज विरघळत नाही, म्हणून ती सामान्य पाण्यात विरघळावी लागते आणि थंड पाण्यात मिसळली की ती पातळ होते। ही समस्या टाळण्यासाठी साखरेचे द्रावण तयार करून बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा। पाहुण्यांसाठी सरबत बनवताना ते एका ग्लासमध्ये थोडेसे टाका आणि त्यात लिंबाचा रस आणि थंड पाणी घाला। तुमचा सरबत काही मिनिटात तयार होईल। मी बहुतेक गृहिणींना ज्या समस्येशी बोलताना पाहिले आहे ती म्हणजे आहे रोजच्या जेवणात नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण काय बनवावे हे त्यांना समजत नाही। नियोजन हा एक अतिशय सोपा उपाय आहे। आपल्या कुटुंबातील सदस्यासह सुट्टीच्या दिवशी बसून येत्या आठवड्यासाठी नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण मेनू तयार करा। मेनू बनवल्यानंतर या पदार्थांमध्ये वापरलेले सर्व साहित्य स्टॉक करा। अशा प्रकारे स्वयंपाक करण्यापूर्वी तुमचा वेळ वाया जाणार नाही। आजच्या काळात जवळजवळ प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात अनेक प्रकारचे गॅजेट्स असतात, परंतु बहुतेक भारतीय घरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गॅजेट्स असूनही फक्त काही गोष्टी वापरल्या जातात, ज्यामध्ये काहीच अर्थ नाही। जर तुमच्या गॅस स्टोव्हवर भाज्या शिजत असतील तर मायक्रोवेव्हवर भाज्या शिजवा। ताटातल्या भाज्या बारीक चिरून घ्यायच्या असतील तर हाताने चिरण्याऐवजी चॉपर किंवा फूड प्रोसेसरमध्ये चिरून घ्या। दूध उकळणे असो किंवा चहा बनवणे, हे सर्व मायक्रोवेव्हमध्ये सहज आणि कमी वेळात करता येते। अर्धा लिंबू घ्या आणि त्यात अर्धा चमचा मीठ टाका। आता तुम्हाला फक्त लिंबू घ्यायचे आहे आणि ते पितळेच्या आणि तांब्याच्या भांड्यावर घासायचे आहे। ते चमकेपर्यंत या दरम्यान मीठ लावल्यास अधिक घेऊ शकता। काही मिनिटातच तुमची ही पूजेची भांडी चमकू लागतील। तुमच्या लक्षात आले असेल की अनेक वेळा झुरळं, मुंग्या, माशा, डास इत्यादी किचनमध्ये घर करतात, त्यामुळे सगळ्यापासून मुक्त होण्यासाठी आपण अनेक गोष्टींचा वापर करतो, पण यावेळी हा हॅक करून पहा। यासाठी अर्धा लिंबू घ्या, त्यावर थोडे मीठ शिंपडा आणि स्वयंपाकघरातील एका कोपऱ्यात ठेवा। त्याच्या वासामुळे स्वयंपाकघरातील किडे हळूहळू कमी होतील। मंदिरातील पितळी आणि तांब्याची भांडी ज्या पद्धतीने पॉलिश केली जातात, त्याच प्रकारे जीर्ण स्टीलची भांडी साफ करता येतात, कारण पोलादी लोकर घासून स्वच्छ केल्याने त्याची चमक निघून जाते। यासाठी अर्ध्या लिंबावर मीठ लावून भांडी घासून घ्या, पहा कशी चमक येईल।